तर आधी लगीन मतदानाचं असं म्हणत ठाण्यामध्ये मुंडावळ्या बांधलेला नवरदेव मतदान केंद्रामध्ये पोहोचला। ठाण्यातल्या दिलीप खाडेंचं आज लग्न आहे। याआधी त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ठाण्यामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आणि सुरुवातीपासूनच मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे। कारण तुम्ही बघू शकता, आपण इंद्रनगर परिसरात उभे होतो। इंद्रनगर परिसरामध्ये लोक सकाळपासून लाईन लावून उभे आहेत। सकाळी 7च्या आधी इथे लाईन लागलेली आहे। प्रचंड असा पोलीस बंदोबस्त दिसतोय तुम्हाला। तुम्ही बघू शकता का प्रचंड असा पोलीस बंदोबस्त आहे आणि या पोलीस बंदोबस्तामध्ये चोख असा मतदानाचा जो उपक्रम आहे तो सुरू झालेला आहे। मतदानाच्या उपक्रमासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर निवडणूक अधिकाऱ्याचे लोक आहेत। तुम्ही बघू शकता पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे आणि कुठेही अशी घटना होऊ नये म्हणून पोलीस चोख उत्तर देत आहेत। एकंदरीत मतदानाचा आकडा वाढताना दिसत आहे, कारण सकाळपासूनच इथे मतदानासाठी लाईन लागलेली आहे आणि मतदार राजा जागरूक झालेला आहे। सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे आपल्यावर एक नवरदेव आहे दिलीप खाडे। ते स्वतःचं त्याचं लग्न आहे आज, पण लग्नाला न जाता तो थेट इथे आलेला आहे लग्नाच्या वेशामध्ये। त्याच्याबरोबर त्याचे फॅमिली परिवार आहेत, पुरे आई वडील आतमध्ये मतदान करत आहेत, त्याचे भाऊ त्याच्या बरोबर आहेत आणि तो इथून पहिले मतदान करणार आहे आणि त्यानंतर तो लग्नाला जाणार आहे। आपलं जसं आपण बोलतो आधी कोंढाण्याचं, त्याचप्रमाणे तो आज मतदान करायला इथे आलेला आहे। दिलीप, काय बोलशील? पहिले मतदान करायला आलास, आज लग्न असून तू? लग्नापेक्षा मला तर मतदान मला इम्पॉर्टंट आहे, कारण की माझ्या एका वोटने खूप काही चेंज होऊ शकतं। माझ्या ह्या परिसराचा विकास होऊ शकतो। जे काही कामात पेंडिंग आहेत ते सगळे कंप्लीट होऊ शकतात। तर मी पहिला लग्नाच्या आधी मतदान करणार, नंतर मी माझी लग्नाची कार्यक्रम करणार। मतदानाचा आकडा जो 50% पर्यंत पोहोचतो ठाण्यामध्ये, तो कदाचित ह्या उदाहरणानंतर वाढू शकतो, प्रेरणा घेऊन वाढू शकतो आणि खरंच मतदान करा, फरक पडतो। व्हिडिओ मनीष भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।